पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अप्पे अगं अप्पे ते सप्तर्षी इथूनच सुरू होतात ना? सप्तर्षी ते चंद्राच्या डाव्या बाजूला असतात ना? म्हणजे अगं चंद्र उभा असतो ना, त्याच्या डाव्या बाजूला सप्तर्षी असतात। ते इकडे आहेत का इकडे आहेत नेमके? अर्जुन टाइमपास करू नका, ही पिन घ्या एवढी लावून दे चल। अगं टाइमपास कुठे, मी खरंच म्हणत होतो। मी काय म्हणतो अप्पे, बापूंकडे चाललोय ना, काहीतरी खायला नेऊ ना? काय घेऊन जायचंय? आता तुला घेऊन चाललोय म्हणल्यावर गोडधोड न्यायची अजून काही गरज नाही। दीपेसाठी मस्तपैकी तंदूर फ्राय घेऊ आणि बाप्पू आणि मामींसाठी कंदी पेढे, झालं। अर्जुन आपण काय पाहुण्यांकडे चाललोय का? आपल्याच घरी चाललोय ना आपण। अगं हो, पण सासरवाडीला जाताना असं मोकळ्या हाताने कसं जायचं? सासरवाडीने एवढी गोड बायको दिली। अर्जुन तुला काही वेळ काळ आहे की नाही रे? वेळ काळ? आता तू मला सांगणार वेळ काळचं? तू पाळते का वेळ काळ? सकाळी झोपेतून उठलीस तर सुंदर दिसते, दुपारी जेवण बनवताना सुंदर दिसते, रात्री जेवण झाल्यावर झोपताना पण सुंदर दिसते, आणि झोपल्यावर पण सुंदर दिसते तू, आणि तू मला सांगते वेळ काळ? बाद झाली सरक बाजूला, हे अर्धवट केलंय, मिरा नीट कर। आता झालं की लावली की नाही खालचं राहिलंय की। अप्पे तुझं झालं कौतुक, पण मी कसा दिसतोय सांग की? अगं नवीन शर्ट घातलाय बाप्पूने दिलेला, एक नंबर दिसतोय। मग संपला विषय। आवर ना लवकर, जायचं आपल्याला। झालं झालं कानातलं झालते। अरे वा अर्जुन, सकाळी सकाळी बायकोच्या पायात मी आशीर्वाद घेतोय का? चांगलं असतं सकाळी बायकोचा आशीर्वाद घ्यावा। मी तर पहिले 2 महिने लोटांगण घालायचो, नंतर वाकून नमस्काराला सुरुवात केली। काय हो, काय पण काय? तुम्ही दोघं पण बाहेर निघालात का? हो ताई, अहो बापूने आज जेवायला बोलवलं ना, तिकडेच निघालो तो। बर, अहो मी भात टाकते, मग आपण निघूयात। काय 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 झालं? अगं काय नाही, आम्ही दोघं डॉक्टरांकडे निघालो होतो, बाकीचं सगळं काम आवरलंय, फक्त सरकारांसाठी भात लावायचा होता। ताई मम्मी लावती की भात, त्यात काय एवढं? पण त्यांना गरम गरम भात लागतो। वहिनी नका काळजी करू, आजपर्यंत घराची काळजी घेतली तुम्ही, आता वाच की थोडं तब्येतीकडे लक्ष द्या। काय दादा? बरोबर बोललास बघ या ठिकाणी। बरं सर, डॉक्टर काय म्हणतायत आता? हा म्हणतायत प्रगती आहे। हा ओके, प्रगती आहे म्हणजे लवकरच पाळणं ऑर्डर करायला लागणार। हा पाळणं ऑर्डर करावंच लागणार आहे, पण अपर्णासाठी। हे बरं आहे वहिनी तुमचं, आधी तुम्ही फक्त मला बोलायचा आणि मी लाजायचो, आता दुसरंच कोणतरी नसतंय वाटतं। आहो आपण निघूयात। चल अर्जुन, आपण तू लाजलीस का आता? काय कोण? तू आता लाजलीस असं वाटलं मला ना। अरे भात टाकायचंय मला, भात सांगितलंय। अगं वहिनी काहीतरी बोलले त्यावेळी लाजलीस तू अप्पे। बघितलं का कशी नटली आहे, नटरंगी। माहेरी जायचंय ना, नटणारच की। पण तू तिला खडसावून सांग की लवकर ये परत म्हणून, नाही तर तिकडे माहेरी गेली ना की तिकडचीच होईल आणि सगळी कामं तुझ्या बोकांडी पडत्या। असं कसं होईल? अगं बोल की तिला। काय गप्पे, कधीपर्यंत येणार आहे परत? जेवण झाले की लगेच। हाय का आता? अगं टायमिंग सांग, टायमिंग कधी येणार ते, नाही तर पार रात्री जेवून येशील आणि आम्ही बसू इथं उपाशी। मावशी आता दुपारचं जेवायला गेले म्हणल्यानंतर दुपारीच घरी येणार ना, डायरेक्ट रात्री कशी येईल मी? दुपारी तुम्ही पण जेवताच की। हे तोंड सांभाळून बोल ग।
घरातली समधी काम उरकल्यात ना का टाकलीत सासूच्या उराव? नाही नाही आई, सगळं झालंय, फक्त गरम भात लावायचं राहिलंय बघा. अगं आत्ता लावून कसं चालेल? त्यानं गरम गरम वाढायला लागतो, माहिती आहे ना तुला? हो माहितीये मला, पण आई आता मी चालले तेच तर खात्याल मग ते गार भात. काय ग रुक्मिणी? अहो नाही नाही, मी तसं नाही म्हणते आई, मी तांदूळ भिजवून ठेवलाय, फक्त तुम्ही गरम भात लावाल का? लावते की, जावा. आप्पे झालं का? आले आले. आई तेवढा भात लावाला येऊ. लावते जा. रुक्मिणी, आता फक्त तुला भात लावायला सांगितलंय तिने. काही दिवसांनी अख्खा स्वयंपाक करायला सांगते का नाही बघ. त्याच्या आतच तिचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. मी आता काय तुला सांगते ते ऐक. परत माहेरी जायचं नावच काढणार नाही ती. काय ग? आता बघ त्या आप्पीची मजा. भया ऐक सुषमे, दमले ग बाई. सुषमे, अगं एक कप चहा टाक की जरा. अक्का चहा टाकते मी, पण मला सांगा दोघांच्या बी पाटा पुढे रांगोळी काढायची ना? काढायलाच लागल, मी काढते ती, तुझा चहा टाक. सावकाश वरती बघ. हे काय आणलंय? कसा आहे अक्का? बरं आहे की नाही? अहो पिदीसाठी आणलंय. भारी, एकदम भारी आहे. तिला बिलही आवडली. हो बापू, आता तुम्ही आणली म्हणलं आपल्याला आवडणारच की. ओ अक्का, माझी चॉईस आहे माझी. बापू नको म्हणत होतं, पण मला माहित आहे ना दीदीला काय आवडतं ते. हा बस करा आता. हाय का आता बापू, मी काय खोटं बोलतोय वय? आता मला सांगा, दीदीला खिलाडी कुमार आवडतो हे कुणाला माहित होतं? दिप्या, तू जास्त आगाव झालायस. बरं, सुषमा तुझं आवरलंय का सगळं? स्वयंपाकाचं आवरलंय का? ते आल्यावर गडबड करशील परत. होय, सगळं स्वयंपाक झालाय माझा. पण ऐका की, तुम्ही जाऊन जरा कपडे बदलून या, चांगले कपडे घाला. मी कशाला कपडे बदलू? बापू, अहो जावई पहिल्यांदाच येणार आहे घरला. तुम्ही ते आप्पीनं कॉलर शिवलेलं टी शर्ट घाला की. पण कशाला? अहो बापू जावा की घाला. बर बर, मी बदलतो कपडे. दिप्या, खुर्ची तेवढी लपून ठेव बरं का, तिला आल्यावर लगेच दाखवायची नाही. हा बरं चला, आवरून घ्या. चला चहा टाक तू पहिला. अर्जुन, चांगले दिसतोय ना आपण? आप्पे, मी तुझ्या शेजारी उभा असलो ना, आपोआप भारी दिसतो. गपरे, तसं नाही. मम्मी आणि बापू लोकच काहीतरी वेगळं नको वाटायला म्हणून. नाही अगं, तू हा नवीन जो ट्रेंड काढलाय ना, तो मस्त एकदम पॅशनचा. काय? हेच एका कानात घालायचं, एका कानात नाही. एका कानात घालायचं, एका कानात नाही. आई शपथ, माझ्या कानातलं कुठे? रस्त्यात पडलं का? तू आता बघितलंस वे का घरी पडलेलं? तू सांग की आता हे काढू का? हे घालतेस का? अर्जुन, तुझ्याशिवाय माझं कसं होणार? असंच ना? देखणं. आप्पे, ह्या कानातलं बसलंय परफेक्ट. तिकडचं जरा तिरकं वाटतंय मला. करू का ते नीट? अर्जुन, तू आधीच काही वेळ काळ बघत नाहीस? अय वेळ काळ, अक्काची बायको आहेस तू माझी. चलायचं? चला.
मस्त काढली रांगोळी आहे ना. चला. रुको, इधर हिच रुकने का, अंदर आने का नहीं. हो दिप्या डॉन, आता काय झालं? अहो दाजी, वो और नाही काय अभी. मम्मी, ए मम्मी बाहेर ये. आले दिप्या. आलात का तुम्ही? मम्मी आता हे कशाला? या आतमध्ये. लग्न होऊन महिना झाला आता आणि हाच घरात घेते मी तुम्हाला. मम्मी तुला तेव्हा जे वाटलं ते केलंस तू, जाऊ दे की आता. मामी आहो झालं की तेच सोडून काय. नाहीतर काय सुष्मे, अगं सोड की आता ते. दाजी, दीदीच्या डोळ्यावर हात ठेवा की. हा काय? अरे काय 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 चाललंय? काय करणार, डॉनची ऑर्डर आहे, पाळली पाहिजे. दिदे, ढांटडान, हे बघ तुझ्यासाठी. हो कसली भारी चेरी माझ्यासाठी आणल्या. मग आता कलेक्टर मॅडम ना खुर्चीत बसायची सवय नकोय लागायला. बापू आऊ ही आप्या, एवढा अभ्यास केलास, पास झालीस, आता पुढे तुला अभ्यासाला खुर्ची लागेल म्हणून मी खुर्ची आणली बघ. बापू लई महाग असेल ना? आप्पे अगं तुझ्या स्वप्नांपुढं कायच नाही बघी. भया माझ्या टायमाला राहू दे, मी नंतर सांगते. दिदे, आपण मस्तपैकी भारीतली रील करूया. रील बिल कशाला, त्यांना भूक लागली असेल आता. अहो बापू 2 मिनिटात विषय संपवतो. दाजी तुम्ही मला मदत करा. येस सर, तुम्ही सांगाल तसं सांगा. अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? दिदे, तू खुर्चीवर बसायचं आणि मी सांगितलं की वळायचं. अरे दिप्या असं नको, तू एक काम कर, तिचं नाव घे, मग ती वळेल अशी. वा दाजी, एकच नंबर, चालतंय की. दिप्या आता उगाच हे काहीतरी नको काढू बरं. दिदे उगच काय उगच, दीपक की पब्लिक बोले तो तकलीफ. आता काय पाहिजे सगळ्यांना? आपली बस. नको. अगं बस का दिदे, बस 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 बस. अगं बस दिदे बस. बघा, अर्जुननं सांगितलं की लगेच बसली आप्पे खुर्चीत. अहो अक्का असं काय नाही, तुम्हाला दाखवते नुसतं. घरी माझ्यावर ऑर्डर सोडत असते. असू दे, आता तुम्ही लवकर आवरा. दिदे मी रेडी आहे. काय मी काय म्हणणार, कलेक्टर अपर्णा अर्जुन कदम असं म्हणलं की तू मागं वळायचं काय? अय हसायला काय झालं? आपे काय ग? नाही काही नाही, ते पहिल्यांदा अपर्णा अर्जुन कदम ऐकलं. भया लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय.
बापू तुम्ही म्हणला होता ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं बघा. दिदे रेडी का? हा. दिप्या, अपर्णा सुरेश माने असं नाव घे. कलेक्टर अपर्णा सुरेश माने. अरे अर्जुन, बापू अहो तिच्या स्वप्नांना पंख तुम्ही दिलेत आणि जेव्हा तिची स्वप्न पूर्ण होतील तेव्हा तुमचंच नाव नाही असं कसं? अहो या अर्जुन कदम लय नंतर आलाय, त्यामुळे कलेक्टर अपर्णा सुरेश माने असंच पाहिजे नाव. असंच नाव घ्यायचं दिप्या. दाजी एक ही तो दिल है मेरा, कितनी बार जीतोगे? नाही पण खरं आहे आपले हे असं नवरा मिळायला नशीब लागतं बघ. खरंच आहे बाई, खरंच भाग्य लागतो, नाहीतर माझ्या टायमाला. दिप्या चला कॅमेरा ऑन करा, रील करू. आवड काय चाललंय तुमचं? चला रेडी का? 1 2 3 स्टार्ट. कलेक्टर अपर्णा सुरेश माने. वा हा झालं, एकच नंबर झाला व्हिडिओ. दिप्या मस्त म्युझिक टाकताला आता एक. हा बरं चला मी वाढायला घेते हा. मम्मी थांब मी पण येते. तिकडे बाजूला. आपले खरी सगळं नीट आहे का ग? राग गेला का त्यांचा? हो बापू तुम्ही काय काळजी करू नका. तसं नाही अर्जुन, आता खरं आपल्याला तुझ्या मदतीची गरज आहे बघ. तिला जरा अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे, बाकी काय नाही. आता तू या घरी नाहीस ना, एवढं ध्यानात ठेव बघ. अगं नशिबानं लई चांगला नवरा मिळालाय तुला, त्याच्यामुळे घरातलं सगळं सांभाळून सगळी कामं करून मग अभ्यास कर. हो बापू तिचा आत्ता अभ्यास महत्वाचा आहे, बाकी सगळं होत राहतो. बघा अजून काय पाहिजे बापू तुम्हाला? एवढंच कर, अजून काय नको. मम्मी तू नको काळजी करू. बरं चल तर बाहेर जाऊया, सगळ्यांना लई भूक लागल्या. चल. चला चला लवकर जेवून घेऊया, बेकार भूक लागल्या. कशाने रे? अहो काय बापू एवढी रील केल्या काय चेष्टा वाटली होय तुम्हाला? होय हो, तुम्ही पण बसा की जेवायला. मामी सगळीजण एकत्रच बसू जेवायला. अहो नाही नाही, आम्ही नंतर बसतो की. काय नंतर बिंतर काय नाही, ती भांडी सगळी घेऊन या आणि सगळीजण एकत्र बसा. या बया आता जावयासमोर कसं जेवायला बसायचं आम्ही? अक्का जणू काय जावयासमोर कधी चहा प्यायलाच नाही तुम्ही. हा मामी सगळेजण एकत्र बसू जेवायला. अहो घरातली सगळीजण एकत्र जेवायला बसली ना 2 घास जास्त जाते आणि अंगाला पण लागतं. बसा 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 चला. बर बर चल सुष्मे आणू जेवायला. बापू बस.